मला तर वाटतं आता घर फिरलं आणि घराचा वासा पण फिरला आता. भव्य मैदानावरती घेऊन जातो आणि पहिलं संघाकडून दुसरं षटक घेऊन येतो सुमित पाटील. पहिल्या चेंडूचा चांगला समाचार घेतला जातो. सीमारेषेत चेंडू जातो. तेजस पाटील याच्याकडून चांगलं क्षेत्ररक्षण. ते परेश चौधरीकडून संदीप पाटीलला आदित्य पाटील याच्या गोलंदाजीवर बघूया. आदित्य पाटील सज्ज आणि संदीप पाटील सुद्धा सज्ज. हा पहिला चेंडू मात्र चौकार, पण चौकारासाठी सो गाइस अभी आप देख रहे हो बैट्समैन मेरा भाई संदीप पाटिल और उसका ही बेटा अपना कुणाल पाटिल, बाप वर्सेस बेटा. कमेंटर देखो आप, तो बेटा बॉलिंग कर रहा है और बाप बैटिंग कर रहा है. तो आप देख रहे हो, ये देखो देखा एक छक्का मारा है अभी, चौका. बाप 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 होता है और बेटा बेटा होता है, इसी दिखाया उसने. बाप ने अगर बेटे को धो दिया है, घर पे धोता नहीं लेकिन तो ग्राउंड पे धो दिया है अभी. घर पे भी धोता और ग्राउंड में भी धो दिया उसको. और बेटा ना बाप ना रहा और कैच आई थिंक सो कैच. आखिर बेटे ने भी दिखा दिया, आउट कर दिया, कैच आउट हो गया बाप. तर ऋषभ कसं वाटलं पप्पांची विकेट घेतल्या त्याबद्दल? चांगलं वाटतंय. आणि पप्पांनी तो एक छक्का आणि चौका मारला त्याबद्दल तुला काय वाटतंय? तेव्हा चांगलं वाटतं. बॉल पडत नाही का? शेवटच्या ओव्हरमध्ये सुमित पाटील तंगडीने षटकार मारतो. बघा कॉमेंटर बघा तुम्ही फक्त आमची. जेवढा काढता येतील तेवढंच द्या आणि बारी लक्ष दे. आणि चांगलासा फटका सुमित पाटीलचा आणि चांगलाचा आणि झेल चौका निघाला. गोलंदाजी वापर केलं गावी मुंडे. सुंदर फटका पहिला. बघा बघा संदीपला थांबवला जातो. बोला संदीपला. बघा तुम्ही फोटो मध्ये अशा प्लेअरांना घरी बसत आहे. बघा यांची की आतापर्यंत अर्धा धाव संख्या पार पाडण्यामध्ये पुन्हा एकदा पंचकमिटी लवकर या. पहिली मॅच झाली आहे 0 विकेट नी मॅच जिंकलेली आहे. पूर्ण 0 विकेट मॅच जिंकलेली आहे. हे गावचे अतिशय उत्कृष्ट युवा नेते मान्य श्री और 6 यांचं सुद्धा स्वागत सुशांत पाटील यांच्याकडे. अरे खतरनाक बॅटिंग कर रहा है. हरेश शिवराज चौधरी यांनी कृपया समालोचन कक्षामध्ये फटके मारले. 3 षटकार 2 चौकार. हा शेवटचा चेंडू. हा चेंडू सीमारेषेला और 6. तर प्रमुख पाहुणे पण आमचे आलेले आहेत. आमचे उपसरपंच अंबोजी मुंडे आणि आमची उपस्थिती आमच्या मैदानात दिलेली आहे. आणि तसे आमचे सदस्य पण आहेत अविनाश मुंडे. अविनाश मुंडे सदस्य ते पण आहेत. संघाच्या धावा झाल्या त्या 6. आमचे कॉमेंट्री बघा जरा कॉमेंट्रीकडे. कॉमेंट्री वारी आमची असते. त्यांच्या डोक्यावर पेलवणार नाही वजा. बघा कोणतं लक्ष किती आहे. फटकेला मारतो. हाईट कम फाईट जाता मारतान डंबेरे. घातक प्लेअर शिवाजी आतवडे. घातक नावाने ओळखला जातो. जर त्याने रुमाल लावला तर बघा मिटवून हुशारू. बघा चांगलासा फटका प्रतीश पाटीलचा. आणि तिथे असेल गणेश पाटील एक उत्कृष्ट फलंदाज आपल्या गावात आणि शिवाजी आतवडे धावाला उतरवला आहे. आणि आता मी कळतं आता मुद्दाम आउट केला नाही तरी चालेल कारण तो 2 वर्ष नाही तर तुम्ही आता बॉल पंक्चर केला तरी अंपायर तुम्ही लवकर गणेश पाटीलने चांगलीशी फिल्डिंग नव्हती केली. आणि मुकेश बघा का हलवे.
चांगलीशी फिल्डिंग सुशांत पाटील मात्र वाटतं थोडा महाग धरतो आता. आणि ज्या आता मी काय करू सांगायचं कर्णधार शिवाजी पाटील. आणि बघा शिवाजी हातमोडाचा फटका आणि मोहन पाटील याला आणि ग्राउंड बघा गणेश पाटील याला 12 धावांची गरज आहे. 5 चेंडूंनी 12 धाव. मोहन पाटील यांनी ओंकार बाईकर बघूया काय करणार. बापरे, आता मात्र बघा स्वतः संघ मालकाने इज्जत वाचवलेल्या ओंकार बाईकरची ये टीम अभी जीत गया है बॅटिंग साठी सेकंड राउंड में. बॅटिंग साठी त्यांचे फलंदाज कोण असतील ते उतरवा आणि ऑब्जेक्शन घ्यायची. आणि शिवाजी म्हातारा मागाचा सगळा गोल गोल फिरून जमला, पण तो काहीच जमला नाही. जवान विरुद्ध म्हातारे. धाव संख्या येते 39. 20 धावा काढायला अजून लागच्या वरला यांचा फेस. षटक संपलेला आहे. 4 सुंदर फटका मंगेश यांनी मला तर आठवतोय मंगेश यांनी काल गाजवला होता. षटकारांचा एकदम बादशाह होता तो. आणि आता फटका लागला तर 9वा प्लेयर आहे. हा चालू झालाय मला वाटतं क्रिकेटमध्ये. ISPL मध्ये चालू झाला 9वा. आणि कल्पेश लक्षात घ्या रे, कर्णधार कोण आहे? युट्यूब स्टार राजेश पाटील, अतुल पाटील यांची व्हिडिओ घेण्यासाठी. आणि अतुल पाटील यांनी घुमवला फिरकी शॉट रानात गेला चेंडू. याचा मागचा गणित तुम्ही करा. बॅटमन नरेंद्र मस्कर सारखा बुंदियान चेंडू फेकला. बुंदियान काय ना 200 लावा, 300 लावा, 2000 लावा, काय ना बैला तुमची डुशात. यांना न्या लस द्याल ना लस. एक अतिशय सुंदर आचारी मनोज मुंडे. पहिला चेंडू सुंदर चोळवला. चेंडू गाडी धावतात. सुजय 1 धाव. एका धाव आणि सुमित पाटील यांच्याकडून 100 रुपये. षटकार वांडू दोन्ही. चला 32 का आठवण देतोय बघा तुमच्या राहुल. चला 10 रुपये लागू झालेले आहेत. 10 रुपये घालतात. उजव्या साईडची फिल्डिंग आहे. भाई घुमवला. अरे आरेश्वर मुंडेला काय चेंडू भेटला खाली बैटिंग में मजा ले लो बस पैकी. अभी जो बिना खेलने वाले ना वो सब बैटिंग करते हैं, तो उसका बैटिंग मजा आता है देखने के लिए भी. ये देखो छकड़े कसा घुमवला. अधिराज अंदाज होती बैट घुमाया और भी चौका गया. सुंदर पुन्हा एकदा चौकार. सो फिलहाल ऑब्जेक्शन चालू है. होते ना फर्स्ट बॅट्समन जो रहेगा तो कधी खेळत नाही असं मॅच बॅटिंग करणार. आता ऑब्जेक्शन घेतलेलं आहे त्याला आपण जरा मजा बघू, टाइमपास करू यांचं बघू. आता जरा काय चालू आहे. टप्पा बॉलला षटकार मारला असेल तर काय प्रॉब्लेम नाही मला तर वाटतंय. आमच्या विरुद्ध मी तर बोलतोय सगळ्या मॅच आम्हाला काय कॅप्टन आणि आकाश कांबरी, मयूर बैकर, शिव पाटील धष्टपुष्ट होऊन आलेले आहे. मरणाचा ताव म्हणून आलेले ते चला चालेल. निर्णय झालेला आहे. उतरलेला आहे कर्णधार तू कर्णधार. आणि मात्र आता राहुल पाटील याची झेल खेळता जिंकून कोणाला झेंडा लावायचा नाही. याला खेळू दे त्याला खेळू दे. प्रत्येकाने समजायला पाहिजे का आपण मजेसाठी खेळतो. प्रत्येकाने समजायला पाहिजे गेम कशी खेळू. आणि मला तर वाटतं 17 धावा पाहिजेत आता.
हा जर मोठा फटका आला तर कुठंतरी यश येऊ शकतंय. आणि बघा चांगलीशी फेक मात्र 6 चेंडू आणि 17 धावा आणि गोलंदाजी मार्कवर आता असेल मात्र फिरकीचा जादूगार अविनाश मुंडे आणि त्याचा सामना करेल तो कृष्णा मुंडे, एक कधी न खेळणारा प्लेयर. पण बघूया आता कसा सामना करेल अविनाश मुंडेचा. आणि अविनाश मुंडे बोलत होतो पाटीलने त्याला तंबूत बसवलेला, गप बस तू नाही तुला बाहेर बसवीन अशी वॉर्निंग दिली त्यामुळे प्रदीप पवार गप. आणि मॅन ऑफ So द guys, मॅच गुड मॉर्निंग. कल का ब्लॉग कंटिन्यू चल रहा है हम लोग का भी. सो तो अभी आज हम लोग का मैच भी कंटिन्यू चल रहा है. कल हो गया था आधा पूरा मैच हुआ नहीं. आज फाइनल भी है, सुपर 4 मैच भी है, चल रहा है ऐसा. आपने को इतना आइडिया नहीं कुछ भी. संदीप पाटील तो है आज अविनाश मुंडे, कंटिन्यू. आज फाइनल भी होने वाला है और मजा आएगा वो भी देखने के लिए. तो हम लोग का शायद मैच हो गया रहेगा आज. मैं तो खेलने वाला है ही नहीं है कि अपने को कल ज़्यादा हो गया था इसलिए पैर पूरा जाम हो गया. तो फिर अभी चलो सब अभी आ गए. मैं थोड़ा लेट आ गया, थोडा उशीर झाला यायला. झाले 2-3 मॅच झालेले आहेत. सचिन पाटील याच्या आता मॅच झाली त्याच्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचे मानकरी आमचे सचिन पाटील, त्याला मॅन ऑफ द मॅच देतात आमचे चंदने साहेब. गुटली संदेश मुंडे आता स्कोरिंगचं काम अजय मुंडे. यांच्या सहकार्यातून हा मैदान आणि या टुर्नामेंट्स इथे आयोजित करण्यात आलेले आहेत. मी मंडळाच्या वतीनं त्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो आणि घेऊन जातो मैदानावरती. चालू असणारा सामना प्रशांत दिगेचा संघ युवान्स 11 सोमजाई सोमटणे वर्सेस राहुल पाटीलचा संघ. आपण पुन्हा एकदा सोमजाई सोमटण्याच्या भव्य मैदानावरती घेऊन जातो आणि पहिलं संघाकडून दुसरं षटक घेऊन येतो सुमित पाटील. पहिल्या चेंडूचा चांगला समाचार घेतला जातो, सीमारेषेत चेंडू जातो. तेजस पाटील याच्याकडून चांगलं क्षेत्ररक्षण होतं, तोपर्यंत 2 धावा चित्त्याच्या चपळाईने पूर्ण केले जातात. खूप सुंदर रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी निखिल आणि महेश बैकर याच्यामध्ये आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जातात. धाव संख्या जाते 12च्या घरात. सुशांत पाटील आपली गाडी काढायची, मागे आग लागले तुझी गाडी वाटते. तर टॉच नाव काय? तुमचं टीमचं नाव काय? सुरक्षित पट्टे यशरक्षक गणेश पाटील किरवडा दिघे. भोसरी के समोर चांगलं टॉच यशरक्षण जिंकलेला आहे. या मैदानावरती रिझर्व्ह चेंडू चेंडू संपतोय. धाव संख्या आता 3. धाव संख्या 12. पुन्हा एकदा लेफ्ट साईडला फुल करतो चेंडूला. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. करण भांडेकर बॅटिंग का बॉलिंग तुम्ही घेताय? करण भांडेकर उत्कृष्ट क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं आणि फलंदाज मोठे ॲडव्होकेट महेश बैकर आपल्या बॅटिंग मध्ये पोहोचताना दिसतात. चांगला आदर मिळतोय. आमची सेटिंग झालेली आहे. काहीतरी जर आम्ही जिंकलो फलंदाज येतो वेदांत कांबळे. 2 जिंकल्या. धाव संख्या 12. एक स्वतः संघाने भोसरीची फिल्डिंग आणि कॅप्टन आणि पॅकर दोघाही काशी गेली संघाची आणि चौकार. मला तर वाटतं आता घर फिरलं आणि घराचा वासा पण फिरला. आता म्हणजे गणेश पाटील पण फिरला आणि पॅकर पण फिरला, तरी पॅकरचे तोंड हसू बघा. ते दुपारी बसतील कुठे टेन्शन मध्ये. मात्र चांगलासा चेंडू सुशांत पाटीलचा कमबॅक केलाय. अजूनपर्यंत तरी 3 चेंडूचा खेळ झालेला आहे आणि 4च धावा खर्च केला ते सुशांत पाटीलने. चांगल्याशी गोलंदाजी करतो सुशांत पाटील आपल्या संघासाठी. संधी चाललाय का इकडून तिकडून केकरी पकडे चालू आहे आणि आकाश कावळा परत एकदा धावरवलेला आहे. बलजबरी विकेट आणि आता पण आऊट नसतं खेळायला. बघा गावातल्या खेळाला हीच मजा असते मित्रांनो. धाव 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 एकदाची आऊट हो, पण अजून पण गल्लीला त्याच्या 200 रुपये जमा आहेत आकाश कांबळीच्या. चलो अभी कंटिन्यू मैच चालू ही है. अभी एक मैच हो गया, अभी फिलहाल लंच टाइम भी चालू है. ये देखो अभी लंच टाइम भी चालू है, पूरा लंच भी हो गया, अभी लंच टाइम भी चालू हो गया है. तो अभी एक मैच लास्ट राउंड है, ये खेल रहे हैं. फिर और भी बस अभी देखिएगा अभी कितना फाइनल में पहुँचे है क्या है. अभी सब चलता रहेगा अभी फाइनल तक. और कौन जीतेगा ये पता नहीं. हम लोग इसमें कैसे ज़्यादा खाली ट्रॉफी रखा है, ऐसे कैश प्राइस ऐसा कुछ रहता नहीं है. तो इन्जॉयमेंट के लिए
हम लोग पूरा क्रिकेट खेलते रहते हैं ऐसा ही, साल में एक बार हम लोग पूरा SPL में क्रिकेट इन्जॉयमेंट के लिए खेलते हैं इधर। अभी देखो मैं जैसा नया प्लेयर ऐसे कुछ है नहीं है, ऐसा अपन क्रिकेट कभी खेलते ही नहीं है, इसमें मेरा गेम कुछ अलग ही है। अपन इन्जॉयमेंट के लिए आप अपने गाँव के सब ऑर्गेनाइज करती है, तो खेलने की हरकत नहीं है, खेलते हैं हम लोग इसी टाइम पास, मज़ा आता है। लड़के लोग सब मज़े इन्जॉयमेंट और कॉमेंट्री आप देखा रहेगा, सुना रहेगा आपने, मस्त कॉमेडी चलते रहती है लोग की, फुल टाइम पास होता रहता है। और लड़के लोग भी इंजॉय इतना करते हैं। खाना संडे को नॉनवेज था, आज वेज भी, ऐसा नहीं है कि खाना ऐसा रखते नहीं, लंच पूरा ऑर्गेनाइज, पूरा खाना पीना सब रखते हैं लोग। मस्त इंजॉय किया, खाना भी इंजॉय किया हम लोग ने, और गेम में तो इंजॉय किया है। वैसे हम लोग 2 मैच हुआ है, कल हवा टाइट हो गई थी मेरी पूरी, कभी अभी 40+ हो गया है, इतना कभी रेगुलर अभी टचअप भी नहीं है, तो नहीं जमता है अभी। तो आज मैच खेलने का चांसेस मेरा नहीं है, खेलेगा नहीं। तो सुबह जैसे ही उठ गया था, पैर नीचे रखा ज़मीन पे, ओ या बाबा इतना पेनफुल हुआ। और चलो आज खाली जाते हैं बोला अपन लोग, ऐसा करते थोड़ा टाइम पास हो जाएगा अपना भी। तो चलो अभी है मैच कंटिन्यू चल रही है। तो गाइस लंच टाइम तो हो गया था, लंच टाइम से मैं थोड़ा निकल गया था बाहर निकल के थोड़ा काम था, वो निपटा के अभी फ़िलहाल घर पे आ चुका था। तो 300 फाइनल भी हो चुका रहेगा, पता नहीं फाइनल किसने मारी, पता ही नहीं, आइडिया नहीं अपने को भी, तो काम रहता तो भागना पड़ता अपने को भी। हाँ तो अपने भी हमारा SPL सुमटना प्रीमियर लीग, समुदाय प्रीमियर लीग आपने इंजॉय किया रहेगा, बहुत सबको मज़ा भी आ रहेगा। धमाल तो हमेशा होती रहती है, ऐसा कुछ नहीं है। तो मैंने भी इंजॉय किया, और बोला बहुत साल के बाद खेलता हूँ, तो वैसे भी मेरा स्पोर्ट्स तो है, स्पोर्ट्स में नहीं हूँ मैं, ऐसा नहीं है, लेकिन अपना स्पोर्ट्स तो अलग है। मैं एक्चुअली एथलीट था और हॉकी प्लेयर है। एथलीट में तो अपना नेशनल प्लेयर था मैं, हॉकी भी सीनियर लेवल तक खेल चुका हूँ। थोड़ा बैट पकड़ना थोड़ा बहुत मुश्किल होता है, खेलता हूँ ऐसा नहीं है, लेकिन बहुत सारा भी गैप हो गया था, बहुत सारा 10-15 साल हो गया, अभी 10 साल तो ज़्यादा हो गया रहेगा, बहुत खेला नहीं है। प्रैक्टिस करेगा तो हो सकता है, ऐसा भी नहीं है, ना नहीं बोल सकते नहीं, प्रैक्टिस करके तो बहुत कुछ हो सकता है। तो फिलहाल टचअप में नहीं है, प्रैक्टिस में नहीं है, तो नहीं कर पाए फिलहाल। चलो होता रहेगा, प्रैक्टिस करेंगे तो हम कंटिन्यू करते रहेंगे, ऐसा कुछ नहीं है। तो फिलहाल आपने बहुत इन्जॉयमेंट किया रहेगा, सो मज़ा, आपने बहुत मज़ा किया, आपने बहुत मज़ा, हम लोग को मज़ा किया रहेगा, जो भी किया रहेगा। तो फिलहाल अभी इधर हम लोग आज का ये ब्लॉग एंड करते हैं, तो मिलते हैं नेक्स्ट ब्लॉग में। तो आज का ब्लॉग आपको कैसा लगा, सो अपने चैनल को सब्सक्राइब कीजिए, लाइक कीजिए और कमेंट कीजिए। बहुत ज़्यादा मैं सब्सक्राइब करती ही नहीं है, प्लीज़ किया करो सब्सक्राइब। तो मिलते हैं नेक्स्ट ब्लॉग में, सो बाय बाय, टेक केयर।